Good afternoon, students. In the last lecture, we started with 2.4 excuses, and from that section, we finished our one-makeup session, that is chit chat. Okay. Now, in today's lecture, we are going to start excuses a skate. So, students, open page number 41. Okay. You can see there conversation on that page number 41. Okay. एक्सक्यूजेस म्हणजे काय? काहीतरी सबबी सांगणे. ओके. एक्सक्यूजेस म्हणजे काय? काहीतरी सबब सांगणे. आणि हे जे कन्व्हर्सेशन, इन दिस कन्व्हर्सेशन देयर आर टू कॅरेक्टर्स गिवन. कॅरेक्टर्स म्हणजे काय? पात्र. ओके. या कन्व्हर्सेशन मध्ये कन्व्हर्सेशन किती जणांमध्ये आहे? तर टू कॅरेक्टर्स मध्ये इथे कन्व्हर्सेशन आहे. एक आहे रितेश, ही इज अ स्कूल स्टुडंट. तो कोण आहे? स्कूल स्टुडंट आहे. अँड मिसेस सेन, हिज क्लास टीचर. कोणाची? रितेशची क्लास टीचर. असे ह्या दोघांमधलं या इथे काय दिलेलं आहे? आपल्याला एक कन्व्हर्सेशन दिलेलं आहे. बघूयात. एक खूप असं छानसं गमतीशीर असं हे स्किट आहे. याच्यावरती आपण ऍक्ट सुद्धा करू शकतो. जर प्रत्यक्षात तुम्ही इथे असतात तर तुमच्यापैकी 2 जणांनी हे रोल सुद्धा केले असते. स्टुडंट बनला असता आणि टीचर बनून आपण तो स्किट इथे प्रेझेंट सुद्धा करू शकलो असतो. परंतु आता लॉकडाऊन असल्यामुळे तुम्ही घरी, आम्ही इथे, तर आपण बघूयात आता हे स्किट आपल्याला कशा पद्धतीने टीच करता येईल आणि तुम्हाला ते कसं अंडरस्टँड करता येईल. सो हाऊ मेनी कॅरेक्टर्स आर देयर इन दिस स्किट? 2 कॅरेक्टर्स. वन इज रितेश, ही इज अ स्टुडंट, स्कूल स्टुडंट, and Mrs. Sen, his class teacher. Ritesh, class teacher. Okay. Scene number 1, a classroom. This skit happens in where? In the classroom only. Ritesh says, "May I come in, madam?" Ritesh विचारतोय, "Madam, मैं आत येऊ का?" Mrs. Sen, "Now? Don't you think you are early?" त्याच्याकडे रितेशकडे बघतायत आणि म्हणतात, "Now? Don't you think you are early?" तुला वाटत नाही की तू जरा जास्तच लवकर आलायस? रितेश, "Pardon ma'am." म्हणजे काय? मी काय समजलो नाही टीचर. पार्डन म्हणजे काय? मी काय समजलो नाही टीचर. मिसेस सेन, "I mean for the second period. You are too early for the second period." कोणत्या पिरियडला पोहोचलेला आहे तो? तर सेकंड पिरियडला पोहोचलेला आहे. I mean for the second period. You are too early for the second period. की तू दुसऱ्या पिरियडसाठी जरा लवकरच आलायस असं नाही वाटत का तुला? म्हणजे त्याच्याकडनं काय होत आलंय की फर्स्ट पिरियड संपत आलाय तेव्हा त्याने स्कूलमध्ये एंट्री केली, क्लासरूम मध्ये एंट्री केली. मिसेस सेन, सॉरी रितेश, "I am sorry ma'am, I am really sorry. I started well in time from home. You won't believe what happened." बघा, आता त्याने एक्सक्युजेस द्यायला सुरुवात केली. नेमकं त्याला लेट येण्यामागचं कारण काय आहे हे सांगायला त्याने सुरुवात केली. "आय एम सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी मॅम. मी खरोखर माफी मागतोय टीचर तुमची. आय स्टार्टेड वेल इन टाइम." म्हणजे काय? फ्रॉम होम. म्हणजे मी घरातून अगदी वेळेवर निघालो होतो. आय स्टार्टेड वेल इन टाइम फ्रॉम होम. यू वोंट बिलीव्ह व्हॉट हॅपन. तुम्हाला विश्वासच बसणार नाही की काय घडलंय. मला का लेट झालंय? मिसेस सेन, "We will see. Let's hear the story first. What happened? Nothing short of an earthquake, I'm sure." टीचर त्याच्याकडे बघून म्हणतात, "Well, see, we will see. Let's hear the story first." चला तर मग ऐकूया याची स्टोरी काय आहे, कशासाठी लेट झालाय, काय काय कहाणी सांगते, व्हॉट हॅपन, काय काय घडलंय. "Nothing short of an earthquake, I'm sure." एका अर्थक्वेक होतो तेव्हा तुम्हाला माहिती की केवढी उलथापालथ होते. भूकंप जेव्हा होतो तेव्हा सगळं धाड पडतंय, सगळीकडे काहीतरी अस्ताव्यस्त होतंय, असं काहीतरी भयंकर होतंय. म्हणून मग टीचर म्हणताय की हे सुद्धा याची जे स्किट असणार आहे किंवा याची जी स्टोरी असणार आहे ही सुद्धा काही भूकंपापेक्षा काही कमी नसणार आहे. रितेश, "नो मॅम, रिअली मॅम, ऑनेस्टली मॅम." टीचर जेव्हा अशी गंमत करताय की अर्थक्वेक पेक्षा काही त्याच्या इतकी काही साधी सोपी किंवा भयंकर याच्यापेक्षा ती जास्तच भयंकर असणार आहे असं जेव्हा टीचर सांगतात तेव्हा तो म्हणतो, "नो मॅम, रिअली नो मॅम, ऑनेस्टली मॅम." खरोखर माझ्यावर विश्वास ठेवा टीचर, तसं काहीही नाहीये टीचर. मिसेस सेन, "गो अहेड." ठीक आहे, तर मग सांग, गो अहेड, सांग मग तुझी काय गोष्ट आहे, ती काय कहाणी घडली, काय घटना घडली. रितेश, "I was walking to school as usual.
बघा, आय वॉज वॉकिंग टू स्कूल ॲज युजल. मी नेहमीप्रमाणे स्कूलच्या रस्त्याने चालत होतो. आय वॉज हाफ वे डाऊन टू द नॅरो लेन दॅट लीड्स टू द मार्केट. म्हणजे मी जवळजवळ अर्धा रस्ता पार केलेला होता. नॅरो लेन म्हणजे काय, निमुळती गल्ली जिथे असते, दॅट लीड्स टू द मार्केट. ती जी मार्केटमधनं जाणारी जी निमुळती गल्ली आहे तिथपर्यंत ऑलमोस्ट मी पोहोचून गेलो होतो. सडनली आय हर्ड अ स्क्रीम फ्रॉम द मेन रोड. आणि अचानक, सडनली म्हणजे काय, अचानक, आय हर्ड अ स्क्रीम, एक किंचाळी मी जोराची ऐकली फ्रॉम द मेन रोड. म्हणजे मेन रस्त्यावरनं मी एक किंचाळी जोराची अचानक ऐकली. मिसेस सेड, अँड ऑफ कोर्स यू हॅड टू इन्व्हेस्टिगेट. अगदी बरोबर. आता आरोळी ऐकली, मग आता तुझं जाणं तिथे कामच होतं. यू हॅव टू इन्व्हेस्टिगेट. तुला तिथे तपास करणं गरजेचंच होतं, नाही का? रितेश, येस मॅडम, आय हॅड टू फाइंड आउट इफ समवन नीडेड हेल्प. अँड शुअर इनफ देअर वॉज दिस पर्सन लेइंग नियर द पेमेंट. ही वॉज ग्रोनिंग विथ पेन. रितेश म्हणतो, हो अगदीच, मला तपास करणं गरजेचंच होतं. येस मॅडम, आय हॅड टू फाइंड आउट इफ समवन नीडेड हेल्प. मला काय बघायचं होतं तिथे, तर कोणाला मदत तर नको आहे ना, इतका जोराची किंचाळी मारली, कोणी संकटात तर नाही ना, कोणी मदतीचा हात तर मागत नाही ना, हे बघणं मला गरजेचं वाटलं. अँड शुअर इनफ देअर वॉज दिस पर्सन लेइंग नियर द पेवमेंट. आणि तिथे काय होतं, एक माणूस त्या पेवमेंट म्हणजे काय, की पदपथ म्हणजे पायवाट असते जाण्यासाठी, आपण पायी चालू शकतो अशी जी जागा असते, तिथे एक माणूस काय होता, पडलेला होता. ही वॉज ग्रोनिंग विथ पेन. त्याला ग्रोनिंग म्हणजे काय, कणणे. आवाज असतो ना आपल्याला दुखतं तेव्हा आपण आपल्याकडनं आपल्या याच्यातनं ऑटोमॅटिकली आवाज निघतो. ओके, त्याला म्हणतात कणणं. आणि तो माणूस तिथे काय करत होता, कणत होता. मिसेस सेड, सो यू टूक हिम टू द डॉक्टर जाधव. हा, टीचरला जरूर काही सगळ्या गोष्टी माहितीच आहेत. टीचर म्हणतात, हा मग तू डॉक्टर जाधवांकडे त्यांना घेऊन गेला असेल. रितेश, नो मॅम, आय डिडंट गेट द चान्स. नाही मॅडम, मला तर तसा चान्सच मिळाला नाही. जस्ट ॲज आय रीच दॅट मॅन, अनदर मॅन केम रनिंग आउट ऑफ द शॉप देअर विथ अ पॅकेट इन हिज हँड. अँड द शॉपकीपर ऑल्सो रन आउट शाउटिंग, चोर चोर, कॅच हिम. बघा काय झालंय, तो म्हणतो की नाही मॅडम, मला तर असा चान्सच मिळाला नाहीये. जस्ट आय रीच दॅट मॅन, की जस्ट मी त्या माणसाजवळ पोहोचलोच तेवढ्यात काय झालं, अनदर मॅन केम रनिंग आउट ऑफ द शॉप देअर. एक दुसराच माणूस त्या तिथल्या एका शॉपमधनं पळत आलाय जोराचा. विथ अ पॅकेट इन हिज हँड. एक पॅकेट त्याच्या हातामध्ये होतं. अँड द शॉपकीपर ऑल्सो रॅन आउट शाउटिंग. आणि त्याच्या पाठीमागे कोण आलं पळत, तर तो शॉपकीपर, की ज्याच्या दुकानात तो माणूस एक पाकिट घेऊन पळाला, त्या दुकानाचा मालक बाहेर येऊन जोरजोरात ओरडायला लागला, काय, चोर चोर, कॅच हिम, चोर चोर, पकडा त्याला. मिसेस सेन, अमेझिंग, वाव, वंडरफुल, छान, quite a handful for you to deal with and at all at once. What did you do then? Amazing, म्हणजे वाव, अगदीच छान. Quite a handful for you to deal with and all at once. अगदी चांगलीच कथा जुळवून आणलेली आहे म्हणे तुम्ही सगळी. What did you do? तर मग आता सांग, what did you do then? तर मग तू त्याच्यानंतर काय केलं सांग बरं. रितेश, yes ma'am, but the most amazing thing happened then. हो मॅम, मी सांगतो, बट मोस्ट अमेझिंग म्हणजे एक आकर्षक, अगदी आश्चर्यकारक घटना घडली. त्याच्यानंतर दॅट मॅन नियर द पेवमेंट ही टू कॉट अप अँड बिगॅन टू रन विथ द थीफ. बघा, अजून एक आश्चर्यकारक घटना काय झाली, की तो ज्या माणसाला कणण्याचा आवाज होता, ज्याची मदत करायला तो गेलेला होता, त्याचं काय झालंय, की तो जो त्या पेवमेंट जवळ झोपलेला जो माणूस होता, तो सुद्धा उठला आणि तो सुद्धा पळायला लागला. कोणाबरोबर, त्या थीफ बरोबर, म्हणजे त्या चोराबरोबर तो सुद्धा पळायला लागला. विदाउट लुझिंग अ मोमेंट आय रॅन आफ्टर देम. तो शॉपकीपर ओरडतोय, चोर चोर, पकडा त्याला. म्हणून मग मी सुद्धा काय केलं, विदाउट लुझिंग अ मोमेंट, मी एकही क्षण वाया न घालता काय केलं, आय रॅन आफ्टर देम, मी सुद्धा त्यांच्या मागे धावायला लागलो. मिसेस सेन, अँड देन यू कॉट देम अँड टूक देम टू द पोलीस स्टेशन. मॅडमला सगळी कहाणी जणू काही माहितीच आहे. त्या टीचर म्हणतात की हा बरोबर आहे, तू त्यांच्या मागे
अँड देन यू कॉट देम. तर मग तू त्यांना पकडलाच असणार. अँड टूक देम टू द पोलीस स्टेशन. आणि तू त्यांना पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेला असणार. रितेश, वी कुडंट डू दॅट मॅम. आम्हाला ते काय करता आलं नाही. दे जस्ट व्हॅनिश्ड अराउंड द कॉर्नर. ऑल दिस हॅपन्ड सो फास्ट. तो म्हणतो की नाही नाही मॅडम, तसं काहीही झालं नाही. दे जस्ट व्हॅनिश्ड अराउंड द कॉर्नर. व्हॅनिश्ड म्हणजे काय? अदृश्य म्हणे, तिथून नाहीसे म्हणे. त्या कॉर्नरवरनं ते टर्न झाले आणि तिथून ते दिसेनासे झाले. ऑल दिस हॅपन सो फास्ट. आणि हे सगळं इतक्या क्षणात घडलंय की मी ते सांगू शकत नाही. मिसेस सेन, देन व्हाय आर यू सो लेट. तर मग हे सगळं घडलं, सगळं झालं, तू चोरांनाही पकडलं नाही किंवा काही नाही, तर मग तू लेट का बरं झालंस. रितेश, दॅट्स नॉट ऑल. इथेच सगळं काही संपत नाहीये मॅडम. आय रिअलाइज दॅट I had left my bag at the shop in the mad rush, so I ran back to get it. बघा आता तू पुढे काय सांगतोय की I realized that I had left my bag at the shop in the mad rush. की मी ह्या धावपळीमध्ये, mad rush म्हणजे काय, ही जी धावपळ झाली त्याच्यामध्ये मी माझी बॅग कुठे विसरलो. I had left my bag at the shop. मी त्या दुकानावरच माझी बॅग विसरलो, हे माझ्या नंतर लक्षात आलं. So I ran back to get it. त्याच्यामुळे मी पुन्हा पळालो कुठे, बॅग घ्यायला पुन्हा त्या दुकानाकडे पळालो. मिसेस सेन, अँड इट वॉज इन देअर. आणि तुझी बॅग नक्कीच तिथे नसणार. रितेश, नो मॅम, इट वॉज देअर ऑल राईट, बट देअर वॉज अ ह्यूज हेअरी ब्राउन डॉग सिटिंग ऑन इट. आय डिडंट नो व्हॉट टू डू. बघा, तो म्हणतोय नाही नाही मॅडम, माझी बॅग तिथेच होती. इट वॉज देअर ऑल राईट, बट देअर वॉज अ ह्यूज हेअरी ब्राउन डॉग सिटिंग ऑन इट. परंतु माझ्या बॅगवर कोण बसलेलं होतं, तर एक ह्यूज म्हणजे मोठा, हेअरी म्हणजे खूप केस असलेला ब्राउन डॉग माझ्या बॅगवरती बसलेला होता. आय डिडंट नो व्हॉट टू डू. मला काही समजतच नव्हतं मी आता काय करू. तो डॉक्टर त्याच्यावरती बसलेला आहे. मिसेस सेन, इंटरेस्टिंग. डॉग ऑन अ बॅग in a shop. Very good. अजूनच इंटरेस्टिंग आहे, खूपच छान, गमतीशीरच आहे म्हणे. एक डॉग, एक बॅग, त्या बॅगवर कुठे बसलेला आहे, एका दुकानात बसलेला आहे एक कुत्रा. व्हेरी इंटरेस्टिंग. रितेश, येस मॅम, इवन द शॉपकीपर वॉज सरप्राइज्ड. सरप्राइज म्हणजे काय? आश्चर्य. इवन द शॉपकीपर, शॉपकीपरला सुद्धा आश्चर्य वाटलं म्हणे. He didn't know where the dog had come from. त्या शॉपकीपरला सुद्धा माहिती नव्हतं की तो डॉग कुठून आला आहे. How that dog growled. तो गुरगुरत होता. तो डॉग कसा करत होता? गुरगुरत होता. We tried all kinds of things to make it move, whistling and clapping and showing him the stick, but he wouldn't budge. I couldn't leave without my school bag. बघा, तो म्हणतोय की तो कुत्रा बॅगवरती बसलेला होता आणि त्या शॉपकीपरला सुद्धा कळलं नाही की हा कुठून आला आहे. तो फक्त काय करत होता? गुरगुरत होता. वी ट्राईड ऑल काइंड्स ऑफ थिंग्स टू मेक इट मूव्ह. आम्ही सगळे प्रकार करून बघितले त्याला तिथून हलवण्यासाठी. कुठले कुठले प्रकार केले? व्हिस्लिंग म्हणजे शिट्ट्या वाजवून बघितल्या, क्लॅपिंग करून बघितलं, टाळ्या वाजवून बघितल्या, अँड शोईंग इन द स्टिक, आणि त्याला काठीचा धाक सुद्धा दाखवला. बट ही वुडंट बज. परंतु तो बज म्हणजे काय? किंचितही सरकला नाही. तो कशालाही घाबरलाय का? नाही. आय कुडंट लिव्ह विदाउट माय स्कूल बॅग. तो तिथून हलत नव्हता आणि मी माझी बॅग घेतल्याशिवाय तिथून निघू शकत नव्हतो. मिसेस सेन, बट आय सी दॅट यू गॉट युअर बॅग फायनली. परंतु मला दिसतंय की फायनली तुझ्याजवळ तुझी बॅग आलेली आहे. तू आता स्कूलमध्ये आला, तुझ्याजवळ बॅग मला दिसतीये. रितेश, येस मॅम, फायनली द शॉपकीपर गेव मी सम बिस्किट्स. हो मॅम, अगदी बरोबर. शेवटी त्या दुकानदाराने माझ्याकडे काय दिले म्हणे? बिस्किट्स दिले. आय ऑफर्ड द बिस्किट्स टू द डॉग अँड लर्ड हिम अवे फ्रॉम द बॅग. लर्ड म्हणजे काय? आकर्षित करणं. म्हणजे त्याला बिस्किट दाखवून त्याने त्याला काय केलंय? आकर्षित केलेलं आहे. आय ऑफर्ड हिम बिस्किट्स टू द डॉग. त्या डॉगला काय ऑफर केले? मी बिस्किट्स ऑफर केले. त्याला एक आकर्षण दाखवलं. अशा पद्धतीने त्याला बिस्किटांचं आकर्षण दाखवलं आणि त्याला तिथून बाजूला नेलं. मिसेस सेन, ओके, सो लेट्स से दॅट अकाउंट्स फॉर 15 मिनिट्स. हा ठीक आहे. तर मग हे सगळे
बघा आता तो काय म्हणतोय, बट देर इज मोर. नाही मॅडम, इथेच नाही थांबलं. तर द पुअर डॉग बिगॅन टू फॉलो मी टू द स्कूल. तो जो कुत्रा आहे त्याने माझा पाठलाग केला, माझ्या पाठोपाठ कुठपर्यंत आला, स्कूलपर्यंत आला. इट लुक सो पुअर. तो आता कसा दिसत होता, अगदीच गरीब वाटत होता, लोनली वाटत होता, म्हणजे एकटा वाटत होता, आणि स्मॉल. आता तो त्याला काय म्हणतोय, स्मॉल, छोटासाच वाटत होता म्हणे तो. आता आधी कसा होता, बिग, हेवी, ओके नाही, असा होता. आणि आता तो पुअर होऊन गेलेला आहे, लोनली, एकटं वाटतंय, ती छोटासा कुत्रा वाटायला लागला. मिसेस सेन, स्मॉल, डिड यू से स्मॉल? टीचर बरोबर ओळखते, त्याचे शब्द बरोबर पकडतात. काय म्हटलंस तू, स्मॉल? रितेश, आय मीन यंग मॅन. लगेच शब्द फिरवतो. काय म्हणतो, आय मीन यंग मॅन म्हणजे काय, अगदीच तरुण असं कुत्रा आहे ते, म्हणजे जास्त काही म्हातारा कुत्रा नाहीये ते. इट वॉज बिग इन साईज बट इट वॉज ओनली अ पपी रिअली. बघा आता तो काय म्हणतोय, की मॅडमला काय रिझन सांगतोय. इट वॉज बिग इन साईज, तो दिसताना खूप मोठा दिसतोय, बट इट वॉज ओनली अ पपी रिअली. परंतु ते ना छोटंसं कुत्र्याचं पिल्लूच आहे म्हणे, फक्त दिसतं मोठं. असं कधी असतं का, पिल्लू ते पिल्लूच दिसतं, मोठा कुत्रा तो मोठा कुत्राच दिसतो. परंतु तो मॅडमला एक एक बहाणे सांगून स्वतःची गोष्ट, स्वतःला लेट का झाले ह्या गोष्टी, ही गोष्ट पटवण्यासाठी वेगवेगळे रिझन्स देतात. आणि इट लुक लॉस्ट. Maybe it was looking for its mother or owner and I thought it was asking for my help. बघा आता हा कुत्रा पण त्याची हेल्प मागतोय. इट लुक लॉस्ट, जणू काही त्याचं काहीतरी हरवलेलं आहे अशा पद्धतीने तो मला वाटत होता. मे बी इट वॉज लुकिंग फॉर इट्स मदर ऑर ओनर. कदाचित तो त्याच्या लुकिंग फॉर म्हणजे चा शोध घेणे. लुकिंग फॉर म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचा शोध घेणे. मग कोणाचा शोध घेतोय असं मला वाटत होतं. कदाचित तो त्याच्या आईला शोधतोय किंवा और ओनर किंवा त्याच्या मालकाला तर नाही शोधत आहे. आय थॉट इट वॉज आस्किंग फॉर माय हेल्प. मला वाटलं की तो जणू काही माझ्याकडे मदतच मागत आहे. आता त्या कुत्र्याला कळणार आहे का, याला कळतंय, याला माहिती याची आई आहे किंवा याचा मालक कोण आहे हे त्याला माहिती असणार आहे का. पण बहाण्यांवर बहाणे सांगणं त्याचं कंटिन्युअसली चालू आहे. सो आय बिगॅन अ इन्क्वायर विथ द अदर शॉपकीपर्स अँड पासेस बाय बट नो बडी वुड टेल अँड कुडंट लीव इट बिहाइंड. त्याच्यामुळे मग मी काय केलं, सो आय बिगॅन अ इन्क्वायर विथ द अदर शॉपकीपर्स. त्याच्यामुळे मी काय केलं, मग बाकीचे जे दुकानदार होते त्यांच्याकडे मी चौकशी केली. अँड पासर्स बाय, पासर्स बाय म्हणजे काय, माझ्या जवळून जाणारे येणारे जे होते त्यांच्याकडे मी तपास केला. बट नो बडी वुड टेल, परंतु कोणीही मला काहीही सांगू शकला नाही. अँड कुडंट लीव इट बिहाइंड, आणि मी पण त्याला सोडून जाऊ शकलो नाही. मिसेस सेन, अँड देन यू फाउंड द ओनर. हू वॉज इट? टीचर म्हणताय हो ठीक आहे, मग आता तुला ओनर सापडला असणार, कोण आहे सांग बरं त्याचा ओनर. रितेश, दॅट्स द फनी पार्ट मॅम. अहो मॅडम, तो तर अजून गमतीशीर पार्ट आहे म्हणे. द पपी इटसेल्फ फाउंड द ओनर. काय म्हणतोय तो पप्पी जो होता ना त्यानेच त्याचा ओनर शोधून घेतला म्हणे. म्हणजे त्याचा मालक कोण आहे ते त्यानेच शोधून घेतलं. इट सॉ समवन अक्रॉस द रोड अँड जस्ट बाउंडेड टुवर्ड्स द पर्सन. म्हणजे इट सॉ समवन अक्रॉस द रोड, रोडाच्या पलीकडे त्याने कोणाला तरी बघितलं अँड जस्ट बाउंडेड टुवर्ड्स द पर्सन, आणि त्याच्याकडे तो धावत गेला. आय वॉज सो रिलीव्ड दॅट आय टर्न अँड रॅन स्ट्रेट टू द स्कूल. बघा, आय वॉज सो रिलीव्ड की तो कुत्र्याला त्याचा मालक सापडला, त्याच्यानंतर जणू काही माझी सगळी काळजी मिटली असं मला वाटलं. मला एकदम रिलॅक्स वाटलं. देन आय टर्न अँड रॅन स्ट्रेट टू द स्कूल. मग मात्र मी तिथून पळालो आणि डायरेक्टली कुठे आलोय, स्कूलमध्ये मी आलो. मिसेस सेन, गुड बॉय, व्हेरी गुड, चांगलाच मुलगा आहेस वाटतो. नाउ दॅट युअर गुड डीड्स आर डन, देयर इज समथिंग एल्स यू कॅन डू. टीचर म्हणतायत हा ठीक आहे, आता तुझे चांगले कर्म कृत्य जे करायचे ते तुझे आता करून झाले. डीड्स म्हणजे काय, कार्य जे चांगलं कार्य जे तुला करायचं होतं ते तू केलंस. देयर इज समथिंग एल्स यू कॅन डू. पण आता इथे स्कूलमध्ये सुद्धा तू काहीतरी एक करू शकतोयस. देयर इज अ स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन कमिंग अप. टीचर त्याला सांगताय की आता आपल्या इथे कुठली कॉम्पिटिशन येते, स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशन येते म्हणे. वुड यू लाईक टू सेंड अन एंट्री? तुला त्याच्यात एंट्री पाठवायची आहे का? तुला त्या कॉम्पिटिशन मध्ये नाव द्यायचंय का?
मेकिंग अप स्टोरीज. बरं, आणखी लास्टला तो काय म्हणतोय, हू मॅम, मी मॅम, कोण मॅम, कोण राईट करणार, मी. नाऊ आय डिडंट नो व्हॉट टू राईट. नाही मॅम, मला तर माहितच नाही की काय राईट करायचं स्टोरीमध्ये. आय एम नॉट गुड ॲट मेकिंग अप स्टोरीज. मी काय स्टोरी तयार करण्यामध्ये काही माहीर नाही, मी काही त्याच्यामध्ये एक्सपर्ट नाहीये. असं तो फनी आन्सर त्या टीचरला देतोय. म्हणजे इतक्या साऱ्या स्टोरीज बनवून बनवून स्कूलमध्ये लेट येण्यामागचं कारण सांगत सांगत इतक्या साऱ्या थापा देत देत एक स्टोरी बनवत बनवत तो इथपर्यंत आला. आणि जेव्हा टीचरने त्याला सांगितलं की तू आता स्टोरी राईट करून दाखव, कॉम्पिटिशन मध्ये भाग घे, तर तिथे मात्र तो तयार नाही, कारण त्याला रायटिंग प्रॉपरली करताच येत नाही. ओके नाही. आणि त्याचं खोटं पकडलं गेलेलं आहे हे सुद्धा त्याला आता कळतंय. म्हणून तो काय म्हणतात, हू मॅम, मी मॅम, कोण मी, मी तर अजिबात राईट नाही करू शकत. ठीक आहे, कसं छानसा असा फनी स्किट होतं हे. ओके नाही. 2 जणांमध्ये कन्व्हर्सेशन दिलेलं होतं, रितेश आणि मिसेस सेन. तर तुम्ही सुद्धा हे स्किट, जर तुमचे फ्रेंड्स तुमच्या जवळपास राहत असतील तर तुम्ही सुद्धा हे स्किट मस्तपैकी 2 कॅरेक्टर्स घ्यायचे, एकाने रितेश बनायचं, एकाने मिसेस सेन बनायचं. आणि हे सगळं स्किट तुम्ही छानसं टोनिंग मध्ये रीड करायचं तिथे आणि प्रेझेंट तुम्ही करू शकता. करून बघा ट्राय. छानसं स्किट आहे, मजा येणार आहे तुम्हाला करताना. ठीक आहे, ओके. नंतर सगळ्यांनी हे अशा पद्धतीचं प्रेझेंटेशन करून बघा. जर कोणीच अवेलेबल नसेल तर स्वतःच रितेश बना, स्वतःच मिसेस सेन बना आणि हे स्किट छानसं गमतीशीर पद्धतीने रीड करण्याचा प्रयत्न करा. ओके, थँक्यू. हॅव अ गुड डे.